नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ ना, तर आजच्या एपिसोडमध्ये महादेवांनी ढग बनवलेला असतो मातांना आणि त्यांना गावामध्ये प्रवेश करण्यासाठी. मीरवाईल इकडे महिपतीचा जो काही असुरी प्लॅन असतो तो सगळा एक्सपोज होतो की बाबा तू मलाच मारायला निघालेला, म्हणून महिषासूर त्याला मारायला जास्त प्रकारे निघणार आहे. आणि इकडे सगळ्यांची काळजी वाढलेली आहे की असा भक्त मिळेल की नाही. मीनवाईल गंगाई थोड्या काळजीमध्ये आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत महादेवांनी एक ढग बनवलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात, माता हे सगळं मी तुमच्यासाठी केलं आहे. तेव्हा तुळजाई विचारतात, याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे. तेवढ्यात पद्मा सुद्धा विचारते, मला सांगा ना महादेव, याचा काय उपयोग आहे. तेव्हा ते म्हणतात, जेव्हा तुम्हाला तुमच्या पहिल्या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचा एकनिष्ठ भक्त शोधायचा आहे ना, निस्सिम भक्त शोधायचा आहे, त्याच्यासाठी मी सुद्धा तुमच्याबरोबर या ढगावरती प्रवास करणार आहे. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश झालेले असतात. दुसरीकडे महिषासूर खूप चिडलेला असतो. तेव्हा महिपती म्हणतो, मी तर तुमची मदत केली आहे ना, मग तुम्ही असं माझ्यावरती का वार करताय. तेव्हा ते म्हणतात, तुला आठवण आहे का, तूने स्वतःहून एकदा स्वतःशीच बोलणं केलं होतं की काहीही झालं तरी तुला शरीर सोडता कामा नये, त्यासाठी तुला महिषासुराशी थोडं लढायला सुद्धा लागेल. जेव्हा तू हे सगळं विचार केलं ना, तेव्हाच तू तिथे हारला होता. तेव्हा तू म्हणतो, पण त्या विचाराला मी जास्त वेळ माझ्या मनामध्ये जागा दिली नाही. तेव्हा ते म्हणतात, तुझ्या मनामध्ये तो विचाराला तिथेच सगळ्या गोष्टी तुने खराब करून टाकला आणि तिथेच तुझा अंत निश्चय झाला होता. तुला काय वाटलं, तू माझा अंश आहेस म्हणून तुझ्या बाबतीत सगळ्या गोष्टी मला कळून चुकतात आणि तू तरी सुद्धा मला मारण्याचा विचार केला, माझ्याशी खोटं बोलण्याचा विचार केला. इथेच तुझं सर्वस्व संपलं आहे, हे कायम आठवण ठेव. आणि आता तुला मी काही सोडणार नसतो. तेवढ्यात तिथे दैत्यगुरु येतात आणि म्हणतात, आता आपल्याला पुढच्या गोष्टींची तयारी करायला पाहिजे. याच्या मागे लागून गोष्ट होणार नाही आहे. चल, आपल्याला आपलं हवन कंप्लीट करायचं आहे. ते लगेच हवन कंप्लीट करण्यासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे इकडे सगळेजण म्हणायला लागतात, हे सगळं काय आहे, तुम्हाला खरंच या गोष्टी होतील का. तेव्हा पद्मा विचारते, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुळजाई तुम्ही जे ठरवलं आहे तसा भक्त तुम्हाला नक्की भेटेल ना. तेव्हा लगेच नंदी महाराज म्हणायला लागतात, मला तर वाटते ते भेटेलच, कारण की ते तुळजाईंचं स्वतःचं गाव आहे. तेव्हा तुळजाई म्हणायला लागतात, कसं आहे माहिती का, मी आता त्या गावामध्ये जाणार आहे आणि जिथे माझा वारसा आहे तिथे मला एखादा तरी निस्सिम भक्त नक्कीच मिळणार आहे. ते दोघं लगेच त्यातला प्रवास सुरू करतात की चला, कैलासामध्ये जसं माझा प्रवास होता तसंच आता मला चिंचपुरामध्ये सुद्धा प्रवास करायचा आहे. दोघं लगेच त्या ढगावरती बसतात आणि तिथून उडून जातात. तर दुसरीकडे गंगाई इकडे तुळजाई समोर हात जोडून असते. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडून तुळजाई खूप मोठी चूक झाली आहे. मी स्वतःहून माझ्या मुलीचं वाईटावरती निघाली होती. म्हणजे तो शिवा तिच्या रक्षणासाठी आला होता, पण सतत मी त्या मुलाला घालून पाडून बोलली, त्याचा सतत अपमान केला, पण तो कधीच मुलगा माझ्या विरुद्धात गेला नाही. माझ्या मुलीचं आयुष्य मी स्वतः बर्बाद करायला निघाली होती. तो महिपती महिषासुराचा माणूस होता आणि त्याच्याच बरोबर मी माझ्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. खरंच देवी आई, मला माफ कर, माझ्यामुळे खूप मोठा अनर्थ घडता घडता राहिलेला आहे. खरंच देवी आई, माझी खूप मोठी चूक झाली. तेवढ्यात तिथे जनक बाबा येतात आणि म्हणायला लागतात, तू नको ना काळजी करू, जे झालं ते झालं. तू आई म्हणून चुकीची नव्हती. जशी परिस्थिती होती ना त्या प्रकारेच आपण वागलो आहोत आणि मला नाही वाटत याच्यामध्ये तुझा फारसा काही दोष आहे. तेव्हा ते म्हणतात, हो मला समजते माझा एवढा दोष नाही आहे, पण तरी सुद्धा मी माझ्या मुलीच्या बाबतीत चुकीचं वागले आहे आणि याचे परिणाम तर आपल्या सगळ्यांना भोगायला लागतीलच. मला तर आता जगदंबा कुठे आहे, काय आहे, या गोष्टीची खूप काळजी वाटत आहे. तेव्हा जनक बाबा म्हणतात, ज्या मुलीने आपल्याला आई वडील होण्याचं सुख दिलं, ज्या मुलीमुळे आपल्या घराला घरपण आलं आहे ना, त्या मुलीचा काय फ्युचर आहे आणि ती कोण होती हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. खरं म्हटलं तर ती पहिल्यापासून आपल्याला माहित होती काहीतरी वेगळंच आहे, पण आता तिच्याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि लवकरच आपण तिचा शोध घेऊ. जमलं तर तिला आपण आपल्या घरी वापस सुद्धा घेऊन येऊ. तेव्हा जाऊन गंगाईला थोडा धीर आलेला असतो. तर दुसरीकडे ते लगेच देवी आईकडे
गारण घालायला सुरुवात करतात. इकडे महादेव आणि तुळजाई दोघंही प्रवास सुरू करतात. तेव्हा ते म्हणतात माझ्या चिंचपुराची अवस्था कशी झाली आहे बघा ना. तेव्हा महादेव म्हणतात आता कसं आहे माहिती का, जेव्हा शक्ती तिथून नाहीशी होते ना तेव्हा गोष्टींवरती परिणाम तर होतो, पण तुम्ही सृष्टीच्या रक्षणासाठी तिथून निघाल्या होत्या, मग तुम्ही स्वतःला काही दोष देऊ नका. तुमचा याच्यामध्ये काहीच हस्तक्षेप येत नाही. तेवढ्यात ती गावातले काही लोकांना बघतात. एक गावकरी दाराबाहेर बसलेला असतो. तेवढ्यात तिथे दुसरा गावकरी येतो आणि म्हणायला लागतो दादा 2 दिवसापासून घरात कोणी अन्न खाल्लं नाही आहे, तुमच्याकडे अन्नधान्य आहे तर थोडं मला द्या ना. तेव्हा ते म्हणतात नाही रे, मी तुला नाही देऊ शकत. खरं म्हटलं जर मी तुला अन्नधान्य दिलं तर माझ्या घरची माणसं आहे ती उपाशी राहतील. तेव्हा ते म्हणतात थोडंसं तर द्या, आमच्या घरामध्ये कोणी काहीच खाल्लं नाही. तेव्हा तो म्हणतो नाही नाही मी तुला काहीच देणार नाही. तेव्हा तो म्हणतो तुला तुळजाईची आण आहे त्याच्यासाठी तर द्या ना. तेव्हा ते म्हणतात तुळजाईची आण घालू नको, मी कोणाला काहीच देऊ शकत नाही. तो लगेच त्याला धक्का मारून तिथून पाठवून देतो. हे बघितल्यानंतर तुळजाई म्हणायला लागतात हे सगळं काय आहे, ज्या गावामध्ये सगळे मिळून मिसळून राहायचे त्या गावामध्ये असं अन्नधान्यासाठी तरसायला लागत आहे. दुसरीकडे अजून गावकरी म्हणत असतात काय रे मला सांग ना, मला असं वाटते आपल्याला तर चिंचपुरामध्ये थांबायची गरज नाही, आपण दुसऱ्या कोणत्या तरी गावाला निघून जाऊ. तेव्हा तो म्हणतो मला असं वाटते तुळजाई येऊ शकतात ना. तेव्हा ते म्हणायला लागतात तुला खरंच वाटते, गावाची ज्या प्रकारे अवस्था झाली आहे तुळजाईने आपल्या गावाकडून आता पाठ फिरवली आहे, ती पुन्हा काही या गावामध्ये येणार नाही, आपण उगाच तिच्यावरती आस ठेवून बसलो आहे. तेव्हा तुळजाई म्हणायला लागतात मी गावाची पाठ नाही फिरवली, गावाच्या रक्षणासाठीच मी बाहेर गेली होती, हे यांना मी कसं सांगू. दुसरीकडे काही बायका पाण्यांवरून भांडत असतात. तेव्हा ते म्हणतात जा जा मी तुला पाणी देणार नाही, हे पाणी माझंच आहे. तेवढ्यात दुसरी म्हणते हो हे पाणी माझं आहे, कोणी त्याच्यामध्ये येऊ नका, मला पाणी पाहिजे, तू लांबून आण जग, हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या लोकांचं जोरदार भांडण सुरू असतं. तेव्हा तुळजाई म्हणतात ज्या गावामध्ये या सगळ्या गोष्टी खूप कॉमनली भेटायच्या त्या गावामध्ये असे तंटे होतात हे बघणं मला खरंच चांगलं वाटत नाही आहे. काय झाली आहे माझ्या चिंचपुराची अवस्था. तेव्हा महादेव म्हणतात या गावावरती इतके असुरांचे वार झाले आहेत पण तरी सुद्धा हे गाव अजून सुद्धा शिल्लक आहे, बिकॉज हे तुझं गाव आहे, म्हणून तू इतकी पॅनिक होऊ नको, तुला या गावामध्ये नक्कीच तुझा निसिम भक्त मिळणार आहे. दुसरीकडे दैत्यगुरूंनी हवनाला सुरुवात केलेली असते. तेव्हा महिपती म्हणतो असुर नरेश मला नका काही करू, मी आहे ना, मी अजून त्या तुळजाला अंकित करेल आणि तुमच्या पायाशी आणून ठेवेल. तेव्हा तो म्हणतो तुला लाज वाटायला पाहिजे रे, खरं म्हटलं तर तू तर तिचं दिव्य रूप बघूनच तिथून पळून सुटला आणि तू माझ्यासाठी तिला घेऊन येशील हे शक्यच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मला मारू नका प्लीज असुर नरेश, मला मारू नका. तेव्हा ते म्हणतात तुला जिवंत ठेवून काय उपयोग आहे, तुला मारल्यानंतर माझा जास्त फायदा आहे, मला माझी दिव्य शक्ती आणि सगळ्या गोष्टी पुन्हा मिळू शकतात. तेवढ्यात दैत्यगुरू काही हवन करतात आणि तिथे पुन्हा एक डोर ओपन होतो. त्याच्यामध्ये काही वटवाघुळे येतात आणि ते बघून महिषासूर खूप खुश झालेला असतो की फायनली आपल्या कामाला सुरुवात झाली. ते वटवाघुळे येतात आणि सगळेजण महिपतीवरती चोचा मारायला सुरुवात करतात. दुसरीकडे पद्मा आणि नंदी दोघं जण वाट बघत असतात. तेवढ्यात तिथे महादेव आणि देवी येतात. ते विचारतात काय झालं, तुम्हाला भक्त सापडला का. तेव्हा तुळजाई म्हणतात नाही, त्या गावामध्ये ज्या प्रकारे अवस्था आहे ना मला खरंच समजत नाही, लोकांचा देवीवरचा विश्वासच नाहीसा झाला आहे. म्हणजे लोकांना विश्वास तर आहे पण तो आता पूर्णपणे ठाम नाही आहे. तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही काळजी करू नका, तुमचा त्या गावामध्ये नक्कीच कोणी ना कोणी निस्सिम भक्त असेल आणि त्याच्यासाठी आपल्या दोघांना शोध घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्या गावात नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता खूप साऱ्या गोष्टींची चलबिचल सुरू आहे, आपल्याला एखादा तरी भक्त शोधणं गरजेचं आहे. तेव्हा तुळजाई म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मला तुमचा इशारा समजला आहे, त्या लोकांमध्ये जाऊनच मला समजेल की माझा निस्सिम भक्त कोण आहे, तेव्हाच तर ही परीक्षा पूर्ण होईल. दुसरीकडे ते वटवाघुळ आपली काम करत असतात. तेव्हा महिषासूर म्हणतो आता जाऊन माझी अंतिम गोष्ट येत आहे आणि मला जे पाहिजे ते लवकरच भेटणार आहे. तेव्हा महिपती म्हणतो हे मला पूर्ण खाऊन टाकतील, मारून टाकतील, वाचवा मला. तेव्हा महिषासूर म्हणतो ते तुला खाणार नाही रे आणि तुला मारून सुद्धा टाकणार नाही, ते काम मी करणार आहे. आता महिषासुराचा अंश म्हणजे महिपती याचा अंताचा वेळ आला आहे. ते लगेच त्याच्या अंगावरती एक सूर्याने वार करतात आणि अक्षरशः त्याला मारून टाकतात. तिथे पूर्णपणे काळ धूर निर्माण झालेला असतो आणि तो धूर जसजसा वाढत जातो तसतसा महिषासुराला स्वतःची पावर भेटायला सुरुवात झाली असते. दुसरीकडे इकडे
देवी त्यांच्याबरोबर महादेव आणि पद्मा नंदी सुद्धा इथे चिंचपुराच्या जवळ आलेले असतात. तेव्हा देवी म्हणते आज चिंचपुरामध्ये माझा प्रवेश होणार आहे. तेव्हा तिथे एक राऊंड तयार होतो आणि त्याच्यामध्ये देवी उभ्या राहतात. तेव्हा ते म्हणतात मला याच रूपामध्ये आता तिथे जाता येणार नाही. तेव्हा पद्मा विचारते का, पण तुम्ही तर तुमच्या रूपात गेले तर तुम्हाला तर सोपं होईल ना. तेव्हा नंदी सांगायला लागतो तसं नसतं ग, जेव्हा आपल्याला कोणाची परीक्षा घ्यायची असते ना तेव्हा वेषांतर करणं खूप गरजेचं असतं. देवी लगेच स्वतःचं रूप बदलायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे महिषासुराने सुद्धा स्वतःचा अवतार बदलायला सुरुवात केलेली असतं. तो त्याच्या पूर्वीच्या जवानीच्या रूपामध्ये येतो. तर दुसरीकडे देवीने सुद्धा एका नॉर्मल स्त्रीचं रूप घेतलेलं असतं. तेव्हा हे बघून महादेव खूप खुश झालेले असतात. दुसरीकडे महिषासूर म्हणत असतो आता मी माझ्या मूळ रूपात आलो आहे, तुळजा बघ मी आलो आहे. तर दुसरीकडे देवी म्हणत असते आता मला माझा निस्सिम भक्त शोधायचा आहे. सूर्याच्या पहिल्या किरणांवरती मी चिंचपुरामध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतरच मी शोधणार आहे की या गावामध्ये माझा निस्सिम भक्त कोण आहे. तेवढ्यात महादेव म्हणायला लागतात तुम्ही एकट्या ही परीक्षा देणार नाही आहेत, मी सुद्धा तुमच्या बरोबर राहणार आहे. महादेव सुद्धा वेषांतर करायला सुरुवात करतात आणि ते सुद्धा एका मस्त गावकऱ्याचं रूप घेतात. तेव्हा पद्मा म्हणायला लागते मला एक गोष्ट विचारायची आहे तुळजाई, तुम्ही आता गावामध्ये प्रवेश तर करणार आहेत, तुम्ही तुमचा भक्त सुद्धा शोधायला सुरुवात करणार, पण तुम्हाला जर असा भक्त मिळालाच नाही तर कसं होईल. तेव्हा तुळजाई म्हणते कसं आहे माहिती का, हे माझं गाव आहे आणि माझ्या गावामध्ये माझा एकतरी निस्सिम भक्त असेल म्हणजे असेल याच्यावरती माझी खात्री आहे. दुसरीकडे एक लहान मुलगी, तिला काही दिसत नसतं पण ती अंदाजावरती स्वतःहून चालायला सुरुवात करते. ती खांबाला हात लावते आणि तिथला जो खड्डा असतो तो ती उडी मारून परफेक्टली चुकवते. तेवढ्यात ती तुळजाईचं नाव घेऊन पुढे जात असते आणि हे सगळं बघून तुळजाई खूप खुश झालेले असतात. दुसरीकडे महिषासूर खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो जेव्हा मला तुळजा सापडेल ना आणि जेव्हा ती माझ्या समोर येईल ना तेव्हाच माझ्याकडून युद्धाची सुरुवात होणार आहे आणि तेव्हाच त्या तुळजाचा मी अंत सुद्धा करेल. हे ऐकल्यानंतर रणरागिणी खूप खुश झालेली असतात. दुसरीकडे महादेव म्हणत असतात आपण या गावात आलो तर आहोत पण तुळजाचा निस्सिम भक्त आपल्याला इकडे सापडेल का. तेव्हा तुळजाई म्हणतात हो मला नक्कीच सापडणार आहे. तेवढ्यात तिथे आवाज येतो कोणी माझ्या तुळजाईचं नाव घेतलं का. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता तुळजाईचा निस्सिम भक्त ही लहान मुलगी तर नसेल ना. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.